प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा लेंडेवाडी तालुका परळी जिल्हा बीड येथे 5 सप्टेंबर शिक्षक दिन मोठ्या थाटात आणि उत्साहात संपन्न झालेला आहे। आज या शिक्षक दिनानिमित्त काही शिक्षकांना आदर्श शिक्षक म्हणून देखील आज सन्मानित केलेलं आहे। आज आपल्यासोबत या ठिकाणी या शाळेचे जे आदर्श शिक्षक म्हणून ज्यांना सन्मान मिळालेला आहे असे पवार सर आज आपल्यासोबत आहेत। त्यांची प्रतिक्रिया आपल्याला जाणून घ्यायची आहे। सर, या ठिकाणी नुकताच संस्थेने आपला आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कार जाहीर केलेला आहे, काय सांगायचं, काय प्रतिक्रिया आहे? सर, आजपर्यंत जवळपास मला 32 वर्षे सर्व्हिस झालेली आणि आमच्या संस्थेने नेहमीच आम्हाला शाब्दिक असं प्रोत्साहन देतात। पण आज या ठिकाणी आमचं सर्व शिक्षकात माझं एकट्याचाच सत्कार झाला असं नाही, आम्हा सर्व शिक्षकाला एक चांगली मायेची थाप देऊन आणि अतिशय उत्कृष्टपणे आमचं सत्कार केलं, त्याबद्दल मी संस्थेचं धन्यवाद मानतो। बरं, आज ज्या पुरस्काराने जो सन्मान झालेला आहे खरंच एक प्रेरणा मिळाली, एक स्फूर्ती मिळालेली आहे, काय सांगायचं? सर, आता शिक्षक म्हणजे कसं आहे, समाजामध्ये एक चांगलं स्थान आहे आणि आमच्या शाळेमध्ये आम्ही सतत नेहमीच चांगलं कार्य व्हावं, आमच्या हातून विद्यार्थ्याचं चांगलं भलं व्हावं यासाठी नेहमीच प्रयत्न करत असतो। आमचे सर्व सहकारी, तसेच मी स्वतः आणि आमचे सहकारी, त्यासोबत आमचे हेडमास्तर, आमचे मॅडम, संस्था आम्हाला नेहमी प्रोत्साहन देत असतात आणि असे कार्यक्रम योगायोगाने घडतात आणि हे कार्यक्रम अतिशय उत्कृष्टपणे झालेलं आहे। म्हणजे आज त्याचं समाधान आहे? हो, समाधान आहे सर। बरं, विद्यार्थ्याबद्दल काय सांगायचे? कारण आतापर्यंतची दिलेली सेवा आहे, अगदी निस्वार्थपणे आतापर्यंत सेवा केलेली आहे, काय सांगायचे? एक या ठिकाणी इथला विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांचा तुम्ही एक ताळमेळ लावून अगदी ही सेवा निरंतरपणे केलेली आहे। जोपर्यंत आपली सेवा आहे सर, तोपर्यंत आम्ही नेहमी विद्यार्थ्याला सतत चांगले जे मार्गदर्शन आहे, चांगलं कार्य, विद्यार्थ्यांनी कसं पुढे जायला पाहिजे किंवा विद्यार्थी आणि शाळा ह्याचं कसं संबंध आहे, हे सर्व आम्ही नेहमी विद्यार्थ्याला सांगत असतो आणि संस्थेचं आम्हाला नेहमी सहकार्य असतो। त्यामुळे ह्या सत्कार केलं हे अतिशय उत्कृष्ट आहे। जर नाही सत्कार केलं म्हणून आम्ही काम करत नाही, सत्कार असो किंवा नसो, पण सत्कार करत राहणं हे चांगली गोष्ट आहे, कारण शिक्षकाला प्रोत्साहन मिळतो। आता माझी सेवा 1.5 वर्षे राहिली सर, तोपर्यंत मी सतत जेवढं आजपर्यंत केलो त्यापेक्षाही जोमाने 1.5 वर्षापर्यंत काम करेन असं मला स्वतःला वाटते। बघा, या ठिकाणी अगदी उत्स्फूर्तपणे या ठिकाणी पवार सर यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत। आपल्यासोबत या ठिकाणी नवनिर्वाचित मुख्याध्यापक शोभाजी राठोड देखील आपल्यासोबत आहेत। सर, काय सांगायचं आहे? आज जो 6 सोहळा झालेला आहे, खरंच एक आनंदानं आणि उत्साहानं 5 सप्टेंबर शिक्षक दिन उत्साहात संपन्न झालेला आहे। खरोखरच आमच्या संस्थेचं मी जेवढं म्हणता येईल तेवढं खूप आभारी आहे। चांगली थाप दिलेली आहे। आणि शिक्षक या शब्दाचा अर्थ या पवार सरनी जोपासलेला आहे, म्हणून त्यांनी चांगल्या प्रकारे काम केलं आहे, त्याबद्दल त्यांना प्रमाणपत्र मिळालेलं आहे। या ठिकाणी आज या कार्यक्रमाला 5 सप्टेंबर या शिक्षक दिन या कार्यक्रमाला या ठिकाणी संस्थेचे पदाधिकारी देखील उपस्थित आहेत। सर, काय सांगायचं आहे? आज तुमच्या माध्यमातून आज संस्थेचं हे लावलेलं छोटंसं रोपटं आज वटवृक्षामध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे आणि या ठिकाणी अनेक मुलं या ठिकाणी या संस्थेतून घडत जात आहेत, घडून गेलेले आहेत, काय सांगायचं या थोडक्यात? आज 5 सप्टेंबर आहे, शिक्षक दिन आहे। आज प्रथम मी सर्व शिक्षक आणि शिक्षक कर्मचाऱ्यांना शिक्षक दिनानिमित्त शुभेच्छा देतो आणि आज जो 5 सप्टेंबर दिवशी आज जे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे मुख्याध्यापक यांनी, सर्व शिक्षकांनी, आज त्यांचं प्रोत्साहन वाढावं, विद्यार्थ्यांचं चांगलं भविष्य घडावं आणि त्यांना वारंवार हे असे म्हणजे शिबिरं किंवा इथून पुढं कार्यक्रम असे घेतले जातील आणि या कर्मचाऱ्यांना असंच प्रोत्साहन संस्थेकडून देत राहणार याच्यात। म्हणजे आपल्याच्या प्रेरणेनं किंवा आपल्या प्रोत्साहानं संस्थेला बळ मिळत असतं किंवा शिक्षकांना बळ मिळत असतं। तर इथून पुढच्या काळामध्ये इथला विद्यार्थी आणखी जे मॉडर्न एज्युकेशन आहे त्या युगामध्ये किंवा सध्या जे स्पर्धेचं युग आहे यामध्ये टिकला पाहिजे, यासाठी आपल्या येणाऱ्या काळामध्ये काय ध्येय धोरणं असतील? आता ह्या आपल्या आश्रमशाळेमध्ये आता ग्रामीण भागातली मुलं आहेत,
तांडा वस्ती वाड्यातली गोरगरीब घराची मुलं आहेत. यांना दर्जेदार शिक्षण मिळावं यासाठी सर्व भौतिक सुविधा उपलब्ध आहेत इथं. तर त्याचा माध्यमातून सर्व कर्मचारी त्यांना या अत्याधुनिक ह्या क्षेत्रामध्ये पुढं जाऊन त्यांची प्रगती व्हावं, चांगल्या क्षेत्रामध्ये त्यांनी काम करावं ह्यासाठी सर्व प्रयत्नशील आहेत. आम्ही स्वतः संस्था चालक म्हणून एक नात्यानं मी ते सुद्धा प्रोत्साहन त्यांना देऊ इच्छितो आणि यासाठी सगळ्यांना शुभेच्छा देतो आजच्या शिक्षक दिनानिमित्त. आपल्या शाळेच्या या ठिकाणी मॅडम देखील आपल्यासोबत आहेत. मॅडम, काय सांगायचे? नुकताच 5 सप्टेंबर शिक्षक दिन या ठिकाणी संपन्न झालेला आहे. प्रत्येक या ठिकाणी संस्थेच्या ज्या काही घडामोडी होतात किंवा संस्थेच्या ज्या विकास आहे, सर्वांगीण विकास आहे, विद्यार्थ्याचा विकास असेल, शिक्षकांना ज्या गोष्टी लागतात त्या सर्व देण्याचं काम आपल्या माध्यमातून होत असतं. आज काय सांगायचे? मला असं सांगायचं आहे की आजपर्यंत जे संस्थेनं आम्हाला पुरवलेलं आहे आणि आम्हाला आमच्या पाठीशी असल्यामुळं हे कार्यक्रम अतिशय, मी असं सांगू इच्छिते संस्थेला, आजपर्यंत जे काही घडलं नाही असं माझे सहकारी म्हणतात, ते इथून पुढं मी वेळोवेळी संस्थेला मागणी करून ते घडवण्याचा प्रयत्न करेन. आणि हे केल्यामुळं मी संस्थेचं देखील लाख लाख कोटी कोटी त्यांना अभिवादन करते की त्यांनी आम्हाला दिलं. ही थाप ही संस्थेचीच नाही किंवा एका कर्मचाऱ्याची नाही, आमच्या दीर्घकाळ चालणाऱ्या या शाळेची आहे. आणि ह्या ठिकाणी आता सांगितल्याप्रमाणे तांड्या वस्तीतून येणारे माझे जे चिमुकले आहेत त्यांना घडवण्यासाठी आम्ही आणि आमचे सहकारी बांधव हे आम्ही सत्पर राहू आणि त्यांचं जेवढं जास्त विकास करता येईल तेवढा आम्ही प्रयत्न करू आणि निश्चितच आमचे विद्यार्थी घडू एवढी ग्वाही देते मी. बघा, या ठिकाणी परळी तालुक्यातील एक नामवंत शाळा म्हणून, आश्रमशाळा म्हणून, प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा लेंडेवाडी या शाळेचं नाव सध्या लौकिक होताना दिसत आहे. तर अशाच काही नवनवीन बातम्या पाहण्यासाठी न्यूज महाराष्ट्र वन चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कॅमेरामन दत्तासह मी श्रीमंत खांडेकर, न्यूज महाराष्ट्र वन चॅनल.